Guys, today I want to teach you some basic to advanced English sentences we can use daily basis, and I always take examples to using daily scenes. So first sentence in Marathi, मी आज उशिरा उठलो. You can say in basic English, I woke up late today. And in advance, I overslept this morning. असं म्हटलं तरी मित्रांनो चालेल. मी कॉलेजला जाण्यासाठी तयारी करत आहे. यू कॅन से इन बेसिक इंग्लिश, आय एम गेटिंग रेडी फॉर कॉलेज. आणि ॲडव्हान्समध्ये तुम्हाला जर हे वाक्य करायचं असलं तर आय एम प्रिपेरिंग माय सेल्फ टू हेड टू कॉलेज. त्यानंतरचं सेंटेन्स, उठल्यावर अजून झोप येत आहे. असं जर तुम्हाला इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल बेसिक तर आय एम फिलिंग स्लीपी. आणि ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये आय एम स्टील ड्राउझी आफ्टर वेकिंग अप असं म्हटलं तरी चालेल. मी चहा बनवत आहे. तुम्ही हे बेसिक इंग्लिशमध्ये म्हणू शकता आय एम मेकिंग टी, आणि ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये आय एम ब्रेविंग अ कप ऑफ टी असं म्हणावं लागेल. त्यानंतरचं मराठी सेंटेन्स, जेवण स्वादिष्ट आहे. तुम्हाला असं जर म्हणायचं असेल तर फूड इज टेस्टी. हे बेसिकमध्ये झालेलं आहे मित्रांनो काहीच. त्यानंतर ॲडव्हान्समध्ये हे जर वाक्य जर तुम्हाला करायचं असेल तर जेवण स्वादिष्ट आहे हे तुम्हाला बेसिक इंग्लिशमध्ये करायचं असेल तर द फूड इज टेस्टी असं म्हणावं लागेल. आणि ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये हेच वाक्य द फूड टेस्ट डिलिशियस असं तुम्हाला म्हणावं लागेल. आता कृपया दार बंद करा. हे जर तुम्हाला इंग्लिशमध्ये म्हणायचं जर असेल क्लोज द डोअर असं तुम्हाला म्हणावं लागेल. आणि तुम्हाला जर फक्त दार बंदच करायचं आहे, त्याची कडी वगैरे समजा लावायची जर नसेल तर तुम्ही क्लोज द डोअर म्हणू शकता. परंतु तुम्हाला जर कडी लावायची असेल तर तुम्ही म्हणाल बोल्ट द डोअर असं म्हटलं तरी चालेल. आणि ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये हेच वाक्य कसं होईल, प्लीज शट द डोअर बिहाइंड यू. प्लीज शट द डोअर बिहाइंड यू. कृपया दार बंद करा असा याचा मराठीमध्ये अर्थ होतो. पण ॲडव्हान्समध्ये थोडा वेगळ्या पद्धतीने आपण हे वाक्य म्हणू शकतो. त्यानंतर आय एम गोईंग टू द मार्केट. मराठीमध्ये हे बेसिक सेंटेन्स आहे, म्हणजे ज्याचा अर्थ होतो मी बाजारात जात आहे. आणि तुम्हाला हे ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये जर म्हणायचं जर असेल तर आय एम हिटिंग टू द मार्केट प्लेस असं ते वाक्य होईल. त्यानंतर वेळ वाया घालवू नका किंवा वेळ वाया घालू नकोस. हे जर तुम्हाला बेसिक इंग्लिशमध्ये म्हणायचं जर असेल तर डोंट वेस्ट टाईम. मी आज खूप व्यस्त आहे असं जर म्हणायचं जर असेल तर आय एम व्हेरी बिझी टुडे असं म्हणावं लागेल. आणि ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये माय स्केड्यूल इज जॅम पॅक टुडे असं होईल. त्यानंतरचं दररोजच्या सीनमधील वाक्य, तू काय करत आहेस. हे तुम्हाला इंग्लिशमध्ये जर करायचं असेल तर व्हॉट आर यू डुईंग हे बेसिक इंग्लिशमध्ये होईल मित्रांनो. आणि ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये व्हॉट आर यू अप टू राईट नाऊ असं होईल. व्हॉट आर यू अप टू राईट नाऊ अशा पद्धतीनं होईल. म्हणजेच तू काय करत आहेस असा याचा अर्थ होतो. गाईज, त्यानंतरचं सेंटेन्स मला ते समजले नाही. हे जर तुम्हाला म्हणायचं जर असेल बेसिक इंग्लिशमध्ये आय डोंट अंडरस्टँड असं वाक्य होईल. आणि ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये आय कांट मेक सेन्स ऑफ इट. आय कांट मेक सेन्स ऑफ इट अशा पद्धतीने हे वाक्य होईल. त्यानंतरचं सेंटेन्स दररोज वापरल्या जाणारं थोडा वेळ थांब. कोणी व्यक्तीला आपण म्हणतो की तू थोडा वेळ थांब. तर अशा वाक्य जे आहे, तर असं जे वाक्य आहे तुम्हाला जर बेसिक इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं जर असेल वेट अ मिनिट. आणि मित्रांनो गाईज, हे वाक्य जे आहे हे टोटली तुम्ही चेंज करा आणि ॲडव्हान्समध्ये म्हणू शकता तुम्ही होल्ड ऑन फॉर अ मोमेंट. होल्ड ऑन फॉर अ मोमेंट. ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये हे वाक्य असं होईल होल्ड ऑन फॉर अ मोमेंट. त्यानंतर मी माझा आवडता कार्यक्रम पाहत आहे किंवा पाहतो आहे. हे जर वाक्य तुम्हाला बेसिक इंग्लिशमध्ये करायचं असेल आय एम वॉचिंग टी व्ही किंवा टेलिव्हिजनसुद्धा म्हणू शकता तुम्ही. आणि ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये हेच वाक्य जर तुम्हाला म्हणायचं जर असेल तर आय एम कॅचिंग अप ऑन माय फेवरेट शो. आय एम कॅचिंग अप माय फेवरेट शो असं म्हटलं तरी चालेल. याचा अर्थ होतो मी माझा आवडता कार्यक्रम पाहत आहो. त्यानंतर मी आता झोपायला जातो आहे किंवा जात आहे. हे जर वाक्य तुम्हाला जर बेसिक इंग्लिशमध्ये जर म्हणायचं जर असेल तर अशा पद्धतीने होईल आय एम गोईंग टू स्लीप. आणि तुम्हाला ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये जर म्हणायचं असेल आय एम हिटिंग द बेड किंवा आय एम हिटिंग माय पिलो असं म्हटलं तरी चालेल. म्हणजेच मी आता झोपायला जात आहो. त्यामध्ये तुम्हाला नाऊ हे लास्टला जोडावं लागेल. जसं आय एम हिटिंग द बेड नाऊ किंवा आय एम गोईंग टू स्लीप नाऊ अशा पद्धतीने हे वाक्य होईल. आणि मित्रांनो गाईज, लास्ट सेंटेन्स आजचा दिवस छान गेला. टुडे वॉज अ गुड डे असं होईल.